नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीने मोठी तयारी करण्यात आली आहे। शहरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी पार पडेल। या मतमोजणीसाठी 700 पेक्षा अधिक कर्मचारी तैनात असतील। मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील यांनी। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आता अवघा काही वेळ शिल्लक आहे आणि प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। शहरातील वखार महामंडळाच्या याच गोडाऊनमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्र असून या 6 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी 84 टेबलवर होणार आहे। एका विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल आहेत। एकूण 700 कर्मचारी मतमोजणीसाठी राहतील। सकाळी 7 वाजता टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात होईल, तर 8 वाजेपासून ईव्हीएम मधील मतमोजणीला सुरुवात होईल। प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून मतमोजणीच्या दिवशी नंदुरबार शहर परिसरात आणि मतमोजणीच्या ठिकाणी 300 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात राहणार आहेत। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह दिसून येतोय। नंदुरबार मतदारसंघात महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान झालेलं आहे। 13,92,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या मतदारसंघात काटेकीर लढत आहे, त्यामुळे प्रशासनानेही त्याच पद्धतीने खबरदारी घेतलेली आहे। एकूणच निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे। भिकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।